नमस्कार, तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोपी, सुंदर अशी मोत्याची रांगोळी कशी करायची ते बघणार आहोत. ही रांगोळी आपण अगदी रोज देवासमोर देखील ठेवू शकतो. तर ही रांगोळी मी तुम्हाला 3 भागामध्ये करून दाखवणार आहे. तर आज आपण पहिल्या भागामध्ये मोत्याची चांदी बनवणार आहोत आणि त्यानंतर पुढील भागामध्ये ही रांगोळी मी पूर्ण कशी करायची ते सांगणार आहे. चला तर मग ही रांगोळी बनवायला सुरुवात करू. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ही रांगोळी बनवण्यासाठी इथे मी पांढऱ्या आणि लाल रंगाचे 4 डंपरचे मोती घेतले आहेत. त्यानंतर सुई घेतली आहे. त्यानंतर नायलॉनचा धागा आणि कात्री. आता आपण सर्वात प्रथम सुईमध्ये दोरा ओवून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आता आपण सुईमध्ये 6 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. 1, 2, त्यानंतर 3, 4 आणि हा 5 आणि त्यानंतर हा शेवटचा 6वा मोती. त्यानंतर सुई आपण जो शेवटचा किंवा पहिला मोती घातला होता त्या एकाच मोत्यातनं पण विरुद्ध दिशेने घालायची आहे. त्यानंतर दोरा पक्का व्हावा म्हणून आपण सुई पुढच्या एका मोत्यामधनं घालून घेणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता सुईमध्ये आपण एक लाल रंगाचा मोती घालणार आहोत आणि जो पांढरा मोती आहे ज्याच्यामध्ये दोरा आहे त्याच्या एक्झॅक्टली जो समोरचा मोती आहे म्हणजे इकडचे 2 मोती सोडून द्यायचे आणि जो समोरचा मोती आहे त्या समोरच्या मोत्यामधनं आपण सुई काढून घेणार आहोत आणि दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण लाल मोती 6 मोत्यांच्या सेंटरमध्ये घातला आहे. दोरा पक्का व्हावा म्हणून आणखीन मी पुढच्या एका मोत्यामधनं सुई घालून घेतली आहे. आता सुईमध्ये मी इथे 5 लाल रंगाचे मोती घालणार आहेत. तर इथे मी 4 घातले आहे. त्यानंतर हा शेवटचा 5वा आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. आता आपण सुईमध्ये परत 4 लाल रंगाचे मोती घालणार आहोत. 1, 2, 3 आणि हा 4था आणि सुई आपल्याला शेजारचा जो लाल रंगाचा मोती आहे तो आणि त्याच्या पुढचा किंवा खालचा पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. आता परत सुईमध्ये आपण 4 लाल रंगाचे मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला जो शेजारचा मोती आहे लाल रंगाचा तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात की आपला राऊंड पूर्ण झाला आहे आणि आता हा शेवटच्या पांढऱ्या मोत्यातनं मी सुई घातली आहे. हा शेवटचा मोती असल्याने आपल्याला जो साईडचा लाल रंगाचा मोती आहे त्यामधनं सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथे आपण सुईमध्ये 3 लाल रंगाचे मोती घालणार आहोत. 1, 2 आणि 3 आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो त्याच्यानंतर खालचा पांढरा मोती आणि परत पुढचा जो बाजूचा लाल रंगाचा मोती आहे तिथून आपण सुई वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला हा दुसरा राऊंड पूर्ण झाला. तर इथे आपण 2 राऊंड पूर्ण केले आहे. आता आपण तिसरा राऊंड सुरू करणार आहोत. त्यासाठी सुई आपण जो कॉर्नरचा मोती आहे तिथे घेऊन यायची आहे. तर इथे मी 2 लाल रंगाच्या मोत्यातनं सुई घालून घेणार आहे जेणेकरून आपली सुई कॉर्नरच्या मोत्यामध्ये येईल. आता हा कॉर्नरचा मोती आहे षटकोनाचा. तर इथे आपण एकच मोती घेणार आहे आणि बाजू असताना आपल्याला 2 मोती घ्यायचे आहे. तर आता इथे परत 6चा राऊंड करण्यासाठी आपल्याला 5 मोत्यांची गरज आहे. तर इथे मी सुईमध्ये 5 मोती घेणार आहे लाल रंगाचे. 1, 2, 3 त्यानंतर 4 आणि 5 आणि ज्या मोत्यामध्ये आपला दोरा आहे त्याच मोत्यातनं आपण उलट दिशेने आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. आता आपण षटकोनाच्या बाजू असल्यामुळे आपण पुढच्या 2 मोत्यामधनं सुई घालून घेणार आहोत. आता इथे आपल्याला फक्त 3च मोत्यांची गरज आहे म्हणून इथे मी सुईमध्ये
3च लाल रंगाचे मोती घालणार आहे. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल मोती आहे तो आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत आपण सुई कॉर्नरचा जो 1 मोती आहे त्या एकाच मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे आपला 6चा राऊंड करण्यासाठी 4च मोत्यांची गरज आहे, म्हणून इथे सुईमध्ये मी 4 लाल रंगाचे मोती घालून घेणार आहे. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचा 1 मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता इथे परत आपल्याला 6चा राऊंड करण्यासाठी 3च मोत्यांची गरज आहे, म्हणून ते सुईमध्ये मी 1 2 आणि 3 मोती घालून घेणार आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा 1 मोती आहे त्या एका मोत्यामधनं घालणार आहोत. आता इथे आपल्याकडे कॉर्नरचा मोती असल्यामुळे आपण सुईमध्ये 4 लाल रंगाचे मोती घालणार आहोत. 1 2 त्यानंतर 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल मोती आहे तो आणि खालचा लाल मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. आणि परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत आणि याच पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपला हा राऊंड पूर्ण झाला आहे. आणि आता इथे शेवटचे 2 लाल रंगाच्या मोत्यामधनं मी सुई घालून घेणार आहे. आता हे शेवटचे मोती असल्यामुळे आपल्याला सुई जो बाजूचा 1 लाल रंगाचा मोती दिसतो त्या लाल मोत्यातनं वरच्या दिशेने काढायची आहे. आता इथे 6चा राऊंड पूर्ण करण्यासाठी आपल्याला 2च मोत्यांची गरज आहे, म्हणून इथे सुईमध्ये मी 2 लाल रंगाचे मोती घालून घेणार आहे. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 लाल मोती आहे तो, त्याच्यानंतर खालचे 2, त्यानंतर परत जो बाजूचा 1 लाल मोती आहे त्या मोत्यातनं, म्हणजे एकूण आपण 4 मोत्यांमधनं सुई घालून घेणार आहोत. आता हा आपला 3रा राऊंड पूर्ण झाला. आता सुई आपण परत जो कॉर्नरचा मोती आहे त्यामध्ये घेऊन येणार आहोत. त्यासाठी मी सुई 2 लाल मोत्यातनं घातली. आता इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. तर इथे मी सुईमध्ये 2 लाल, त्यानंतर 1 पांढरा आणि परत 2 लाल असे 5 मोती घेतले आहे. आता इथे मी पांढरा मोती सेंटरला का घेतला आहे, कारण की इथे मला चांदणीला बाजूनी पांढऱ्या रंगाची बॉर्डर करायची आहे, म्हणून इथे मी सेंटरला पांढऱ्या रंगाचा मोती घेणार आहे. त्यानंतर सुई आपण जो कॉर्नरचा मोती आहे त्या एकाच मोत्यातनं पण विरुद्ध दिशेने घालून घेणार आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती आहे त्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला 3 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यांमधनं घेणार आहोत. आता परत सुईमध्ये आपण 3 लाल रंगाचे मोती घेणार आहोत. तर हा पहिला, त्यानंतर दुसरा आणि त्यानंतर तिसरा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या एकाच लाल रंगाच्या मोत्यातनं घेणार आहोत. आता हा कॉर्नरचा मोती आहे तर इथे आपल्याला पांढरा मोती घालायचा आहे, म्हणून सुईमध्ये घेताना आपण 2 लाल रंगाचे, त्यानंतर 1 पांढरा मोती आणि त्यानंतर परत 1 लाल मोती असे 4 मोती घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचा 1 अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता इथे परत सुईमध्ये आपण 3 लाल रंगाचे मोती घालणार आहोत. 1 2 आणि 3. आणि परत सुई आपण बाजूचा 1 मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. त्यानंतर सुई आपण परत पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 3 लाल रंगाचे मोती घालायचे आहे.
1 2 आणि हा तिसरा, आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यांमधनं घालायची आहे. परत सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती आहे त्या एकाच मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपण कॉर्नरचा मोती असल्याने 2 लाल, त्यानंतर 1 पांढरा आणि परत 1 लाल असे 4 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो शेजारचा एक मोती आहे तो आणि खालचा एक मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत आणि याच पद्धतीने हा राऊंड पूर्ण करणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपला हा राऊंड पूर्ण झाला आहे. आणि आता हे शेवटचे 2 मोती आहेत, तर या 2 मोत्यातनं मी सुई घालून घेणार आहे. आता हा शेवटचा मोती असल्याने सुई आपण जी बाजूचा लाल रंगाचा मोती दिसतो त्यामधनं वरच्या दिशेने काढणार आहोत. आता इथे आपण सुईमध्ये फक्त 2 लाल रंगाचे मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती आहे तो, त्यानंतर खालचे जे 2 मोती आहेत ते आणि त्याच्यानंतर बाजूचा जो दुसरा लाल रंगाचा मोती आहे तो अशा 4 मोत्यातनं घालायची आहे. अशा पद्धतीने आपला हा चौथा राऊंड देखील पूर्ण झाला. आता आपण 5वा राऊंड करणार आहोत. त्यासाठी सुई आपण जो पांढरा मोती आहे कॉर्नरचा तिथे घेऊन येणार आहोत. आता हा 5वा राऊंड आपला शेवटचा आहे षटकोनाचा. त्यानंतर आपण चांदणी बनवणार आहोत. तर इथे आपण शेवटचा जेव्हा 5वा राऊंड करतो तेव्हा जो कॉर्नरचा मोती आहे तिथे आपल्याला पांढरा राऊंड तयार करायचा आहे पांढऱ्या मोत्यांचा. त्यामुळे इथे मी सुईमध्ये 5 पांढऱ्या रंगाचे मोती घेतले आहे आणि पांढऱ्या मोत्यातनं पण उलट दिशेने मी सुई घालणार आहे. त्यानंतर सुई मी जे पुढचे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं घालणार आहे. आता इथे पण आपण काय करणार आहोत, पहिल्यांदा घेताना 2 लाल मोती घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एक पांढरा मोती घालायचा आहे, जेणेकरून जेव्हा आपण बॉर्डर बनवू त्यावेळेस आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्याची मदत होईल. आणि मग बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 लाल मोती अशा 3 मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता इथे परत आपण 3 लाल रंगाचे मोती घालणार आहोत, 1 2 आणि हा तिसरा. आणि परत सुई आपण साईडचा एक लाल मोती आणि खालचे 2 लाल मोती अशा 3 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे आपल्याला मोती घालताना 2 पांढरे पहिल्यांदा मोती घालायचे आहे आणि त्यानंतर 1 लाल मोती. हे 2 पांढरे मोती त्यानंतर 1 लाल मोती. त्यानंतर सुई आपण बाजूचा जो एक मोती आहे तो आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालणार आहोत. परत सुई आपण जो एक पांढऱ्या रंगाचा मोती आहे त्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला परत 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. तर इथे मी 2रा मोती घातला आहे, त्यानंतर 3रा आणि हा 4था. आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत, 1 आणि 2. आता सुईमध्ये आपण घेताना 2 लाल आणि 1 पांढरा असे मोती घेणार आहोत. तर इथे 2 लाल मोती घातले आहे, त्यानंतर हा पांढरा मोती आणि सुई आपल्याला बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 3 लाल रंगाचे मोती घालायचे आहे, 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये घेताना आपल्याला 2 पांढऱ्या रंगाचे आणि 1 लाल रंगाचा असे 3 मोती घ्यायचे आहेत. आणि सुई आपल्याला
जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 लाल रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुई आपण कॉर्नरचा मोती जो पांढऱ्या रंगाचा आहे त्याच मोत्यातनं घालून घेणार आहोत. आणि आता सुईमध्ये घेताना आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि त्याच्यानंतर हा चौथा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचा 1 अशा 2 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. आता आपण सुईमध्ये 2 लाल रंगाचे आणि 1 पांढरा असे 3 मोती घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 लाल रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये घेताना आपल्याला 3 लाल रंगाचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो शेजारचा लाल रंगाचा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घेणार आहोत. आता इथे परत आपण सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे आणि 1 लाल रंगाचा असे एकूण 3 मोती घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला शेजारचा लाल मोती आणि खालचे 2 लाल रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत जो आपला कॉर्नरचा मोती आहे. आणि आता आपण सुईमध्ये 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचा 1 पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यांमधनं घालून घेणार आहोत. आता इथे आपण परत सुईमध्ये 2 लाल रंगाचे आणि 1 पांढरा असे 3 मोती घालून घेणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता आपण सुईमध्ये परत 3 लाल रंगाचे मोती घालणार आहोत. 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला शेजारचा 1 लाल मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यांमधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला परत 2 पांढऱ्या रंगाचे आणि 1 लाल रंगाचा असे एकूण 3 मोती घालून घ्यायचे आहे. इथे तर मी दुसरा पांढरा मोती घातला आहे. त्यानंतर हा तिसरा लाल रंगाचा मोती. आणि सुई आपल्याला शेजारचा लाल रंगाचा मोती आणि खालचे 2 लाल रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण जो पुढचा पांढरा मोती दिसतो 1 त्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. हा तिसरा मोती, त्यानंतर पुढचा चौथा. आणि सुई आपल्याला शेजारचा पांढरा आणि खालचा 1 पांढरा अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 2 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती घ्यायचे आहे. आणि सुई आपल्याला शेजारचा 1 पांढरा मोती आणि खालचे 2 लाल मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 3 लाल रंगाचे मोती घालायचे आहे. 1 2 आणि 3. आणि सुई आपल्याला शेजारचा 1 लाल मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल असे 3 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला शेजारचा 1 मोती
आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. 1 2 आणि 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचा एक पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपण 2 लाल रंगाचे मोती 1 आणि 2 आणि एक पांढरा मोती असे 3 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो शेजारचा पांढरा मोती आहे तो आणि खालचा 2 लाल रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता आपण सुईमध्ये 3 लाल रंगाचे मोती घेणार आहोत. आणि सुई आपल्याला शेजारचा एक लाल मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घेणार आहोत. आता हा शेवटचे मोती असल्याने सुई आपण जो बाजूचा पांढरा मोती आहे त्यामधनं वरच्या दिशेने घेणार आहोत. तर आता इथे आपल्याला 2च मोत्यांची गरज आहे. तर हे 2 मोती घालताना आपण पहिल्यांदी पांढऱ्या रंगाचा नंतर लाल रंगाचा असे 2 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक लाल मोती आहे तो आणि खालचे 2 त्याच्यानंतर परत बाजूचा पांढरा मोती अशा 4 मोत्यातनं घालायची आहे. तर अशा पद्धतीनं आपला हा 5वा राऊंड देखील पूर्ण झालेला आहे. आता तुम्ही बघू शकतात की इथे प्रत्येक बाजूमध्ये आपल्याला 5 छोटे छोटे 6चे राऊंड दिसतात. 1 2 3 4 5. तसंच ह्या बाजूला आहे, तसंच इकडच्या बाजूला देखील आपल्याला 5 राऊंड दिसतात. तर अशा पद्धतीने आपले सर्व बाजूला 5-5चे राऊंड तयार झाले आहेत छोटे. आता चांदणी करताना आपण हे राऊंड कमी करत जाणार आहोत बाजूचे. तर इथे 5 आहे, त्याच्यानंतर पुढे 4, नंतर 3 2 आणि 1. तर अशा पद्धतीने आपल्याला ही चांदणी बनवायची आहे. तर आता सुई जी आहे ती आपण कॉर्नरचा जो मोती आहे तिथे घेऊन येणार आहोत. तर पहिल्यांदा मी एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढते आणि त्यानंतर जो कॉर्नरचा एक मोती आहे त्या कॉर्नरच्या एका मोत्यातनं देखील मी सुई बाहेर काढते. आता इथे आपण चांदणी करण्यासाठी राऊंड्स कमी करणार आहोत. तर इथे आपण कडेचा मोती सोडून द्यायचा आणि जे पुढचे 2 पांढरे मोती आहेत त्यामधनं सुई परत आपल्याला बाहेर काढायची आहे. आता इथे परत आपण 6चा राऊंड तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी सुईमध्ये 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहेत, कारण की इथे आपल्याला 4च मोत्यांची गरज आहे. आणि जे आपल्याला पांढरे मोती दिसतात त्यापैकी कॉर्नरचा मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपण सुई विरुद्ध दिशेने घालणार आहोत. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 लाल रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे आपल्याला सुईमध्ये मोती घालताना 2 लाल 1 आणि 2 त्यानंतर 1 पांढरा असे एकूण 3 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो कॉर्नरचा एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती दिसतात त्यामधनं घालून घेणार आहोत. आता इथे देखील आपल्याला सुईमध्ये 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे आणि 1 लाल रंगाचा मोती. आणि सुई आपल्याला जो बाजूचा एक मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता सुई आपण पुढचे जे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. आणि आता सुईमध्ये आपल्याला 1 2 आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहे आणि सुई बाजूचा एक पांढरा मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. आता ही आपली 4 राऊंड्सची एक लाईन तयार झाली. तर इथे आपले 5 होते, त्याच्यानंतर 4 राऊंड झाले. आता आपण बाजू पलटणार आहोत आणि सुई जी आहे ती पुढच्या एका मोत्यातनं काढायची आहे. जे आपण राऊंडमध्ये मोती घातले त्यामधला एका मोत्यातनं. त्यानंतर परत सुई आपण जे पुढचे 3 मोती दिसतात पांढरे त्यामधनं देखील घालून घेणार आहोत. म्हणजे इथे आपण एकूण 4 मोत्यातनं पांढऱ्या रंगाच्या
सुई घालून घेणार आहोत. आता इथे सुईमध्ये आपण परत 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. तर इथे मी 2 घातले आहे, तिसरा आणि हा चौथा. आणि आता इथे आपण कॉर्नरचा मोती सोडून देणार आणि मागच्या 2 मोत्यातनं म्हणजे तो सोडून द्यायचा आणि तर उरलेल्या 2 मोत्यातनं आपण विरुद्ध दिशेने सुई घालणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. आता इथे सुईमध्ये आपल्याला परत 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. 1 आणि हा दुसरा. आणि आता परत आपल्याला सुईमध्ये घेताना 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घ्यायची आहे. परत आपण बाजू फिरून घ्यायची आहे आणि परत आपण पुढचा जो बाजूचा 1 मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत. आणि त्याच्यानंतर पुढचे जे 3 मोती आहे त्यामधनं देखील आपण सुई बाहेर काढणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला घेताना 4 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. तर इथे मी हा पहिला, त्यानंतर दुसरा, तिसरा आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला कॉर्नरचा जो मोती आहे तो सोडून द्यायचा आणि उरलेल्या 2 मोत्यातनं आपण विरुद्ध दिशेने घालून घ्यायची आहे. बरंच सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत पांढऱ्या रंगाच्या. आता सुईमध्ये आपल्याला फक्त 3च मोत्यांची गरज आहे, म्हणून इथे मी 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहे. आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 मोती आहे तो पांढऱ्या रंगाचा आणि बाजूचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत आपण बाजू फिरून घेणार आहोत आणि सुई जो बाजूचा 1 पांढरा मोती आहे त्यामधनं काढून घेणार आहोत. आणि परत सुई आपल्याला जे पुढचे 3 पांढरे मोती आहे त्यामधनं देखील काढून घ्यायची आहे. आता आपण सुईमध्ये परत 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. तर इथे हा पहिला, दुसरा, त्यानंतर तिसरा आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जे मागचे 2 पांढरे मोती असतात म्हणजे कॉर्नरचे मोती सोडून द्यायचे आणि मागचे जे 2 पांढरे मोती आहे मधले त्यामधनं सुई विरुद्ध बाजूने काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपलं ही चांदणीची एक बाजू तयार झाली आहे. आता आपण उरलेल्या बाजू देखील बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी सुई आपण काय करणार आहोत, फिरून घेऊ शकतात किंवा आपण गाठ मारून नवीन देखील सुरुवात करू शकतो. तर इथे मी फिरून घेणार आहे सुई. तर इथे मी जे सगळे साईडचे जे मोती आहेत बाजूचे त्यामधनं मी सुई फिरून घेणार आहेत, काढून घेणार आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला दोरा देखील पक्का होतो. तुम्ही गाठ मारून देखील घेऊ शकतात, गाठ मारून देखील नवीन सुरुवात करू शकतात. तर इथे मी सर्व बाजूचे जे मोती आहे पांढऱ्या रंगाचे तिथून सुई फिरून घेणार आहे. आणि जे आपलं शेवटी 2 पांढऱ्या मोती दिसतात त्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं आपण सुई घालून घ्यायची आहे. तर तुम्ही हे गाठ मारून नवीन सुरुवात करून देखील करू शकतात. आता इथून आपण पुढची बाजू बनवायला सुरुवात करणार आहोत. तर इथे 5 आपले 6चे राऊंड आहेत छोटे छोटे. आता इथे आपण ते कमी करत जाणार आहोत. तर त्यासाठी इथे मी सुईमध्ये पहिल्यांदा 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहे. आणि परत सुई आपण जे मागचे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला 2 लाल आणि 1 पांढरा असे 3 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला जो साईडचा 1 पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण जे पुढचे 2 लाल रंगाचे मोती दिसतात त्यामधनं घालून घेणार आहोत. आणि आता सुईमध्ये आपल्याला 2 पांढरे आणि 1 लाल असे 3 मोती घालायचे आहे. आणि परत सुई आपण बाजूचा जो 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालून घेणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत.
आता सुईमध्ये आपल्याला 3 पांढरे मोती घालायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला बाजूचा 1 पांढरा मोती आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत आपण बाजू पलटणार आहोत आणि जो साईडचा 1 मोती आहे त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत आणि परत आपण जे पुढचे 3 मोती दिसतात पांढरे त्यामधनं देखील सुई बाहेर काढणार आहोत. आता परत आपण सुईमध्ये 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. 1 2 3 आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जे 2 मोती दिसतात मागचे त्या 2 मोत्यातनं उलट दिशेने काढून घ्यायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं काढून घेणार आहोत. आता परत आपण सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत. 1 2 आणि 3. आणि परत सुई आपण जो बाजूचा 1 पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यामधनं घालणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण बाजू पलटून जी साईडचा 1 मोती आहे त्यामधनं घालणार आहोत आणि परत आपल्याला जे पुढचे 3 पांढरे मोती दिसतात त्या 3 पांढऱ्या मोत्यातनं देखील घालून घ्यायची आहे. परत सुईमध्ये आपण 4 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1 2 3 आणि हा चौथा. आणि परत सुई आपण कॉर्नरचा मोती सोडून जे मागचे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपण विरुद्ध बाजूने घालून घेणार आहोत. दोरा व्यवस्थित ओढायचा आहे. परत सुई आपण पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं घालणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे. 1 त्यानंतर 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला जो बाजूचा 1 मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत आपण बाजू पलटून घेणार आहोत आणि जो साईडचा 1 मोती आहे पांढऱ्या रंगाचा त्यामधनं सुई वरच्या दिशेने काढणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 3 मोत्यातनं काढून घेणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला 4 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहेत. 1 त्याच्यानंतर हा दुसरा, त्यानंतर तिसरा आणि हा चौथा. आणि सुई आपल्याला जे मागचे 2 मोती आहेत त्यामधनं विरुद्ध बाजूने काढायची आहे. तर अशा पद्धतीने आपली ही चांदणीची दुसरी पाकळी देखील तयार झाली आहे. आता आपण पुढची पाकळी करण्यासाठी परत दोरा आपल्याला हे जे शेवटचे 2 मोती दिसतात तिथे घेऊन यायचं आहे आणि इथून आपण पुढची तिसरी पाकळी करायला सुरुवात करणार आहोत. तर इथे आपण सर्व मोत्यांमधनं जसा मागच्या वेळेस आपण कसा फिरवला तो दोरा तसंच आपण ह्या सर्व मोत्यांमधनं दोरा फिरून घेणार आहोत. आणि जे आपले शेवटचे जो 2 पांढरे मोती दिसतात तिथे आपल्याला दोरा घेऊन यायचा आहे. तर इथे मी सर्व मोत्यामधनं दोरा फिरवणार आहे आणि तिथून आपण तिसरी पाकळी करायला सुरुवात करणार आहोत. तर तिथून आपल्याला 4 3 2 1 अशा पद्धतीने पाकळी तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी मोती काढलेला आहे. आता इथून आपण तिसरी पाकळी बनवणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या पाकळ्या देखील बनवायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात की ह्या सर्व पाकळ्या मी बनवल्या आहेत आणि आपली चांदणी देखील तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील याच पद्धतीनं चांदणी तयार करा. आणि याच्यानंतरची पुढचा पार्ट आहे रांगोळीचा, तो मी पार्ट 2 आणि 3 मध्ये सांगणार आहे. तर तो बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.